बापरे, तर मग त्या केकामध्ये जात टाकून द्या ना जहेर. अगं आहे का तुमच्याकडे? थांब मग मी आणून देईल. तू कधी देशील पण आणून? नंदुरबारमध्ये वसतिगृहात 22 मुलींवर विषप्रयोग, भीतीचं वातावरण. विषप्रयोग हा शब्द आपल्याला प्राचीन काळातच पाहायला मिळायचा. प्राचीन काळी विषप्रयोग शत्रू राजाचा काटा काढण्यासाठी किंवा कुटुंबातील अंतर्गत वाद संपवण्यासाठी करण्यात येत होते. मात्र आता 2026 मध्ये देखील विषप्रयोग सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. नंदुरबारमधील एका शासकीय वसतिगृहात मुलींवर विषप्रयोग करण्यात येत होता अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय. या प्रकरणाची एक ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे, ज्यामध्ये 22 विद्यार्थिनीच्या अन्नात आणि पिण्याच्या पाण्यात विष मिसळण्याबाबत चर्चा झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणामुळे पालक, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. नंदुरबारमध्ये नेमकं काय सुरू आहे? मुलींवर विषप्रयोग का सुरू आहेत? कुणी कट रचण्याचा प्रयत्न केलाय? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. नंदुरबारमधील शासकीय वसतिगृहातील 2 महिला कर्मचाऱ्यांमधील कथित कॉल रेकॉर्डिंग समोर आली आहे, ज्यामध्ये दोघी मुलींबाबत चर्चा करताना दिसतात. विद्यार्थिनींच्या अन्नात आणि पाण्यात विष टाकण्याबाबत त्या या ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना दिसतात. ही ऑडिओ क्लिप समोर येताच भीतीचं वातावरण पसरलंय. विद्यार्थी परिषद तसेच वसतिगृहातील विद्यार्थिनींनी या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय. संबंधित महिला कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी होतीये. या घटनेमुळे वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 2 महिला कर्मचाऱ्यांमधील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने हालचाली सुरू केल्यात. ही क्लिप सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाल्यानं प्रकरण केवळ स्थानिक न राहता राज्यभर चर्चेचा विषय बनलाय. प्रशासनाकडून या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आपण जे अन्न खातो आणि पाणी पितो ते सुरक्षित आहे का, असा प्रश्न अनेक विद्यार्थिनींना पडला. काही पालकांनी तर तातडीनं आपल्या मुलींना घरी घेऊन जाण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. पालकांचा आरोप आहे की ही घटना केवळ चर्चेपुरती मर्यादित नसून जर यामागे काही सत्य असेल तर ही अत्यंत गंभीर आणि धोकादायक बाब आहे. तिचा आज बर्थडे आहे ना, कशी साडी नेसून आली, एखादी हिरोईनच आहे. अगं मी काय सांगते तुला, ऐक. आज सेलिब्रेट करणार आहेत मुली. मुलीचा? हा, मग केक आणलाय त्यांनी, सेलिब्रेट करणार आहेत. बापरे, तर मग- त्या केकामध्ये जात टाकून द्या ना जहेर. अगं आहे का तुमच्याकडे? मानसी आणि सविता या दोघींनी आणलाय तो केक. मग त्या माहित नाही का तुला? हा, आणि तू मला म्हणजे- बोलली निरमा पावडरचे फोटो टाकते, ते सुद्धा टाकले नाही तू मला. नाही, त्याचं असं झालं की ते आता लोकला त्यांच्या निर्जरने लोक आणून दिलं, मग त्या रूम मध्ये कोणाला जाता येणार नाही आता. नाही का? नाही, तो विषय जाऊ दे. हम्म. मग कंदनताई बोला. हा, उठली की नाही? उठली हो. हा, मी तुला काय सांगते आई, बघ नीलमताई यायच्या आधी बोलायचं होतं मला, म्हणून मी लवकर आली. हा, तर म्हटलं काय करू, किती वाजेपर्यंत, म्हणजे गावात पण जायचंय मला, आज रविवार आहे ना. तू सांगितलं तसं मग ते कुठून आणायचं? थांब मग मी आणून देईल. तू कधी देशील पण आणून? सोमवारी. उद्या सोमवारी? नाही ग, ए बघ, आता मला 2 दिवस तुला मी बोलली होती मला आराम करायचा आहे, मग तू बोलली मला आज टाक, तर मग आज झालं असतं ना माझं, मी जाऊन आली असती ना. तुमच्यावरती नाव येईल काही. संबंधित वादग्रस्त महिला कर्मचाऱ्यांबाबत यापूर्वीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी आणि तोंडी तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाने याकडे नेहमीच कानाडोळा केला असा आरोप आंदोलकांनी केलाय. अधिकाऱ्यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यानं आणि ऑडिओ क्लिप समोर आल्यानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह विद्यार्थिनींनी वसतिगृहाबाहेर तीव्र आंदोलन छेडलंय. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत संबंधित महिला कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबन आणि फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली. यापूर्वीही वसतिगृह व्यवस्थापनाबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळेच परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे असा आरोप आंदोलकांनी केलाय. 22 मुलींच्या जीवाशी खेळ होऊ शकतो ही कल्पनाही धक्कादायक. ऑडिओ क्लिप्समध्ये चर्चा असल्याचा दावा होत असताना प्रशासन शांत काय, असा प्रश्न आंदोलकांकडून उपस्थित होतोय. दोषींना तात्काळ अटक झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा देण्यात आला. या घटनेनंतर शासकीय वसतिगृहांच्या व्यवस्थापनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. विशेषतः समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत चालणाऱ्या वसतिगृहांमध्ये विद्यार्थिनींची सुरक्षितता किती सुनिश्चित आहे यावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
तसेच संपूर्ण वसतिगृह व्यवस्थेचे ऑडिट करून सुरक्षा उपाययोजना मजबूत करण्याची गरज व्यक्त केली जाते. सध्या या प्रकरणात ऑडिओ क्लिपची सत्यता, संबंधित कर्मचाऱ्यांची भूमिका आणि प्रत्यक्ष घडलेली परिस्थिती याबाबत तपास सुरू आहे. मात्र तोपर्यंत विद्यार्थिनींचा विश्वास पुन्हा मिळवणं हे प्रशासनासमोर मोठं आव्हान ठरलंय. कर्मचारी महिला कुणाच्या सांगण्यावरून विषप्रयोग करण्याची भाषा करत होत्या असा प्रश्न आता निर्माण झालाय. यामागे कुणाचा हात आहे? फक्त महिला कर्मचारी तर एवढा धाडस करू शकणार नाही. नक्कीच कुणीतरी यामागे असू शकतात. या प्रकरणी वसतिगृह चालकासह सर्वांची चौकशी व्हायला हवी अशी मागणी होतीये. जर नंदुरबार मधून असा प्रकार समोर आलाय तर राज्यातील इतर ठिकाणी देखील असा प्रकार सुरूच आहे का याचा तपास झालाच पाहिजे अशी मागणी करण्यात येते. नंदुरबार मधील या कथित प्रकरणानं केवळ एक वसतिगृह नव्हे तर सर्वच वसतिगृहांच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्न उपस्थित केलेत. आता प्रशासन या प्रकरणात किती पारदर्शक आणि कठोर भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.